गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीची धिरडे. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी 1 वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे ज्वारीचं पीठ आणि सपाट वाटी असं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर आता आपण हे सगळ्यात अगोदर पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं पण प्रमाण घेऊ शकता. थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तर काही फरक पडत नाही, धिरडी आपली ही व्यवस्थित येतात. तुम्ही इथे बेसनचं पीठ पण टाकू शकता. अगदी आपला खायचा चमचा असतो त्याने 1 चमचा असं. मी सुद्धा इथे 1 चमचा असं बेसनचं पीठ टाकलेलं आहे, पण ती क्लिप मी इथे टाकायला विसरली. बेसनच्या पिठाने धिरड्याला थोडासा असा खमंगपणा येतो यासाठी. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हातानेच हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत यासाठी. इथे मी 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुमचे गहू किंवा ज्वारी कुठल्या पद्धतीचे असतील त्यानुसार पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त होऊ शकतं. तर इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 4 वाटी पाणी मला लागलेलं आहे. तर असं मिक्स करत करत तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. इतपत पातळ आपल्याला हे पाहिजे आहे. तर आता आपण लसणाच्या 5-7 पाकळ्या आणि थोडासा जिरा जाडसर वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे, किंवा अख्खे जिरे पण आपण यामध्ये टाकू शकतो. तर आता आपण हे या आपण भिजवलेल्या पिठामध्ये हे टाकून घेणार आहोत. आणि आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत यामध्ये. आणि परत हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आणि इथे मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे, तो असा साल्ट काढून घेतलेला आहे आणि एके साईडने त्यामध्ये असे आपली सुरी खोवली आहे. तर आता आपण हे तेलामध्ये असं बुडवून तव्याला तेल लावण्यासाठी हे कांदा असा तयार केलेला आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण याची धिरडी बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता प्रमाण असं इतपत पातळ केलेलं आहे. तव्याला असं आपण कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घेऊयात, किंवा ब्रशच्या सहाय्याने लावलं तरी चालेल. तर माझ्याकडे दोशाचा तवा होता, त्यावरच मी धिरडी बनवणार आहे. तुमच्याकडे बिडाचा किंवा धिरड्याचा तवा असेल तर त्यावरती तुम्ही बनवलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता एका वाटीच्या सहाय्याने मी असं हे मिश्रण टाकून घेणार आहे तव्यावरती. तवा चांगला गरम झालेला होता आणि अशी जाळी आली पाहिजे धिरड्याला, तर आपलं धिरडं हे परफेक्ट असं बनतं. फ्लेम अशी हाय केलेली आहे. पहिलं आपल्याला हाय फ्लेम करून हे धिरडं टाकून घ्यायचं आहे, नंतर फ्लेम स्लो करायची आहे. आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे धिरड्यामधील. तर आता आपण हे धिरडं पलटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनं आपलं धिरडं हे छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही धिरड्याला किती छान अशी जाळी आलेली आहे. आता आपण अशा पद्धतीनेच दुसरं धिरडं पण बनवून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं धिरड्याचं बॅटर आपण तव्यावरती टाकलं तेव्हाच त्याला एक छान अशी जाळी आलेली आहे. यावरती कोणी असं झाकून पण ठेवतात, ते झाकून ठेवलं तरी पण चालेल.
नाही ठेवलं तरी चालेल, इतका काही फरक पडत नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिरडं आपण हे पलटून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनं मस्त आपण हे असं भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली मस्त ही दिरडी तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बाकीची दिरडी पण बनवून घेणार आहे. तर आपली मस्त अशी ही पारंपरिक दिरडी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत अशी आपली ही दिरडी बनलेली आहे. आता आपण आंब्याचा रस बनवून घेणार आहोत. तर इथे मी आंब्याचा रस बनवून घेतलेला आहे. तर आपली अशी मस्त ही पारंपरिक मराठवाडा स्पेशल ज्वारीच्या पिठाची दिरडी रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.